किंबहुना आडवाआडवीचं जिरवाजिरवाचं जे राजकारण आहे, मी माझ्या वडिलांच्याबरोबरच आमदारकीचे 10 वर्ष आणि वडील आता आमदार नसताना 10 वर्ष जे काही काम केलं त्या कामावरती मी बोलतो. तुमच्या वडिलांच्याबरोबर केलेलं काम आणि वडिलां नसताना केलेलं काम ह्याच्यावरती तुम्ही बोला ना. पण आडवाआडवी जिरवाजिरवीचं कुणाला तर संपवण्याचं राजकारण तर सदाभाऊंनी कधी केलेलं नाही आहे. आणि तिच्या दौऱ्यावर वैभव दादा आपल्यासोबत आहेत. आपण त्यांना विचारणार आहे की दादा काय तालुक्यात आता तुम्ही गाव टू गाव फिरताय, कशा प्रकारचा प्रतिसाद मिळतोय? माझ्या अपेक्षेपेक्षा फार सुंदर प्रतिसाद आटपाडी तालुक्यात मिळतोय. ज्या ज्या गावामध्ये मी जातोय तिथं उत्स्फूर्तपणे स्वागत केलं जात आहे. शेकडो लोक तिथं माझी वाट बघत बसतात. मी माझी भूमिका सांगितल्यानंतर त्यांना भूमिका ती पटते की ह्या भागामध्ये जो विकास थांबला आहे किंबहुना आडवाआडवीचं जिरवाजिरवाचं जे राजकारण आहे ते जर थांबवण्याच्या दृष्टिकोनातून मी जी भूमिका सांगतोय त्या भूमिकेला प्रचंड सकारात्मक प्रतिसाद मिळतोय. मी त्यांना सांगतोय की ह्या भागामध्ये विकास करण्याच्या निमित्तानं तो जो विकास आहे तो शाश्वत असला पाहिजे. कुणी तिथं रस्ते, लाईट, पाणी हा तर मूलभूत गरजा आहेत त्या होतीलच होते, पण युवकांच्या हाताला काम, बेरोजगारी मिटवण्यासाठी इथला शेतीचा जो काय पाण्याचा प्रश्न राहिला आहे तो काय पूर्ण करण्याच्या निमित्तानं असेल किंवा धनगावसारखी पाण्याची योजनाची पेंडिंग पडली त्याच्यावर कोणच बोलायला तयार नाही, ती योजना अंतिम टप्प्यात आणून ती पूर्ण करण्यासंदर्भात असेल. इथे एखादी MIDC असेल, महिलांना उद्योगधंदा व्यवसायामध्ये मदत करण्यासंदर्भात असेल, या ना त्या अनेक ज्या गोष्टी मी त्यांना सांगतोय त्या गोष्टीला फार सकारात्मक प्रतिसाद मला आटपाडी तालुक्यात मिळतोय. विरोधक तुमच्यावरती टीका करतात की तुम्ही तुमच्या जी संस्था असतील किंवा कारखाने असतील त्या लोकांना प्रचारामध्ये कामाला लावलं आहे, त्यांना तुम्ही जबरदस्तीनं त्यांच्या मोबाईलला स्टेटस ठेवायला लावताय, असे माझे स्क्रीनशॉट आहेत. असे स्क्रीनशॉट आहेत माझ्याकडे. ते म्हणतात, दाखवले का त्यांनी? दाखवले नाहीत पण ते म्हणतात माझ्याकडे आहे. दाखवाय पाहिजे ना. बोलाच बाप बोलाची कडी. शेवटी एक आपल्या मराठीमध्ये म्हणा आहे, ज्याचं खायचं त्याचं गायचं. जर मी त्यांची रोजीरोटी चालवत असेल, जर मी त्यांना त्यांच्या संसारासाठी मदत करत असेल आणि तो जर कार्यकर्ता म्हणून जर माझ्या प्रचारात असेल तर काय त्याच्यामध्ये वेगळं आहे असं नाही आहे. आजपर्यंत जेवढ्या संस्था किंवा जेवढ्या ज्या गोष्टी आपण करत असतो त्या कार्यकर्त्यामध्ये प्रेरणा असते. आपण त्याचं पोट पाणी संसार चालवण्यासाठी काय गोष्टी करत असतो. मग ह्या 10-15 दिवसामध्ये त्याला जर वाटत असलं की माझं चूल पेटवल्या त्याच्यासाठी मी जर काम करावं तर त्यात गैर काय आहे असं मला वाटतं. आणि जोर जबरदस्ती करून मग नोकरीला येताना त्याला माहीत होतं ना मी राजकीय व्यक्तिमत्व आहे, ही राजकीय लोकांची संस्था आहे, इथे बाबा उद्या निवडणुकीच्या निमित्तानं प्रचार करावा लागेल. मग तो जो कार्यकर्ता जो त्यांना म्हणतो की माझ्यावर जबरदस्ती करतायत त्यानंच पण विचार केला पाहिजे ना त्या गोष्टीवर. माझे वडील असते तर ह्यांची सगळ्यांची भिंगरी केली असती असं पण त्यांनी स्टेटमेंट केलं. का कैलासवासी अनिल भाऊंच्याबद्दल काही तर बोलणं बरोबर नाही. त्यांनी त्यांच्या परीनं काम केलं. शेवटी हा निसर्गाचा नियम आहे. कोणतं जन्माला येणार आहे, कोणतं मृत्युमुखी पडणार आहे. मी त्यांच्याबद्दल आम्ही कधीच कुठलं स्टेटमेंट व्यक्त केलं नाही. असते नसते जसते ह्याच्यावरती काय गोष्टी नसतात. त्यांच्या बरोबरीनं तुम्ही 10 वर्ष सत्ता भोगली. ते जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते, खानापूर पंचायत समितीचे उपसभापती म्हणून त्यांनी काम केलं. माझं त्यांना एवढंच म्हणणं आहे, मी माझ्या वडिलांच्याबरोबरच आमदारकीचे 10 वर्ष आणि वडील आता आमदार नसताना 10 वर्ष जे काही काम केलं त्या कामावरती मी बोलतो. मी त्यांना तीच विनंती करतो आहे, तुम्ही तुमच्या वडिलांच्याबरोबर केलेलं काम आणि वडिलां नसताना केलेलं काम ह्याच्यावरती तुम्ही बोला ना. असते नसते ह्याच्यावरती बोलण्यासाठी निवडणूक नाही. तीच काय निवडणुकीमध्ये ते नाही आहेत ना उमेदवार. सदाभाऊ आमदार असताना या तालुक्यामध्ये काय काय विकास कामं केली? भरभरून विकास केला. सगळ्यात महत्त्वाचं टेंबूचं पाणी या तालुक्यात सदाभाऊ आमदार असतानाच पहिल्यांदा आलं ना. प्रत्येक गावोगावी जर तुम्ही फिरला तर तुमच्या लक्षात येईल जे काही प्रश्न कित्येक वर्ष पेंडिंग होते, जे प्रश्न कित्येक वर्ष प्रलंबित होते, अशा अनेक प्रश्नाला न्याय देण्यामध्ये आदरणीय भाऊंनी भूमिका फार मोठी घेतलेली आहे. मी म्हणेन एखाद्या विकास काम कमी जास्त झालं असेल पण आडवाआडवी जिरवाजिरवीचं कुणाला तर संपवण्याचं राजकारण तर सदाभाऊंनी कधी केलेलं नाही आहे आणि हीच भूमिका माझी. आता सध्या कोणते मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीला सामोरं जात आहे? मी तुम्हाला आता सांगतो ना, सगळ्यात महत्त्वाचं वारसा हा कर्तृत्वाचा असला पाहिजे. हा सगळ्यात माझा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो मुद्दा घेऊन मी पुढे जातो. मी माझ्या 10-15 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये काय काम केलं आणि भविष्यात मी काय करणार आहे हा माझा अजेंडा घेऊन मी लोकांसमोर जातो. आज जर तुम्ही त्यांचा अजेंडा बघितला तर तेच प्रश्न गेले 10 वर्षापूर्वी अजेंड्यात होते, तेच प्रश्न घेऊन आज ते काम करत आहेत. क्रीडा संकुल खानापूरला झालं, क्रीडा संकुल दिगंजल झालं. आज काय परिस्थिती आहे त्या क्रीडा संकुलाची? मग 10 वर्ष तुम्ही त्या क्रीडा संकुलचे अध्यक्ष आमदार म्हणून होते, काय त्याच्यामध्ये तुम्ही बदल केला? आज तुम्ही सांगता डाळिंबावरती प्रक्रिया किंवा करणं, डाळिंबाची बाजारपेठ मोठं करण्यासाठी आम्ही काहीतरी करू. अरे आता तुमच्याकडे मागच्या 1-1.5 वर्षापूर्वी इथली मार्केट कमिटी पण तुमच्याकडे आहे. काय तिथं नवीन निर्माण केलं तुम्ही? तुम्ही जे सांगताय ते साफ खोटं आहे, भूलताप आहेत. तुम्हाला इलेक्शन सापडत नाही म्हणून काही तुम्ही आता बोलायला लागले. आणि माझ्यावरती आरोप करण्याच्या अगोदर मी कोणाला नोकरी दिली का, मी त्याला पगार देतो का, काय केलं का, पेक्षा
तुम्ही असं सांगितलं पाहिजे वैभव पाटीलने 1000 लोकांना जर नोकरी दिली असेल तर 1001 लोकांना मी नोकरी दिली, ह्याच्यावर बोललं ना, ह्याच्यावर बोललं पाहिजे. बोलायचं कशावरती त्याच्यावर बोललं पाहिजे. हो का, आमदार असणं त्यांनी त्यांच्या लोकप्रतिनिधी म्हणून काम करणे क्रमप्राप्त आहे. आपण काय आपल्या 7-12 बोजा चढवून तर नाही का काम करत. 4-4 वेळा तुम्हाला आमदारकीसारखी मोठे सत्ता ह्या लोकांनी दिल्यानंतर तुम्ही जो विकास काम केला आहे ते तुमचं कर्तव्य म्हणून केलं आहे. म्हणून मला म्हणायचं की ते सोडून ह्या मतदारसंघात शाश्वत काय विकास केला का तुम्ही, उद्योग व्यवसाय काय आणले का तुम्ही, ह्या युवकांच्या हाताला काम देण्यासाठी तुम्ही काय केलं, ह्याच्यावर बोललं पाहिजे. माझ्यावर व्यक्तीचा टीका करू नका. तुम्ही महायुती म्हणून काय काम केलं, हां तुम्ही महायुतीच्या माध्यमातून या परिसरात काय नवीन उभा केलं, ह्याच्यावरती बोला ना. मी एक साधा उमेदवार आहे, माझे का तुम्ही धास्ती घेतले, अजून उमेदवार आहेत का नाही दुसरे, मग एकटं माझ्यावरती का बोलतं, त्यांच्यावरती पण बोला ना, त्यांना पण विचारा ना. माझ्याबरोबर 15 का 16 उमेदवार आम्ही एकूण आहे. आम्ही दोघं वजा गेलो तर राहिले 14वरती पण बोला ना तुम्ही. त्याच्यावर ना का बळीराज म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणारे काय लोक आहेत, काय वेगवेगळ्या भूमिका घेऊन इथं जाणारे आहेत, वंचितचे इथे उमेदवार आहेत, त्यांच्या काय भूमिका आहेत, त्यांचं चांगलं वाईट ह्याच्यावर कायच बोलायचं. आणि एकटा मीच माझी का तुम्हाला भीती वाटते का, मी एक साधा माणूस आहे हो. माझ्या वडिलांचं नाव त्यांचं कर्तृत्व घेऊन माझ्या कर्तृत्वाच्यावरती हे इलेक्शन लढतो आहे. ज्या महाविकास आघाडीने मला उमेदवारी दिल्या त्यांचा पंचसूत्री घेऊन मी लोकांच्या समोर जातो आहे. ज्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं जे व्हिजन आहे की महाराष्ट्राला जी अधोगती प्राप्त झालेली त्या अधोगतीतून पुन्हा एकदा नंबर 1 देशात आणायच्या दृष्टिकोनात काम करायचं, ह्याच्यासाठी आम्ही काम करतो. माझी व्यक्तिशः तुमच्याबद्दल मी कुठं टीका टिप्पणी केली नाही. मी फक्त सांगतो तुमच्याकडून ह्या गोष्टी राहिल्या आहेत, मला ह्या गोष्टी करायच्या. आटपाडी खानापूरचा खरा शत्रू कोण तुमचा? शत्रू हा कधी कोण नसतो, विचारावरती कामाच्या पद्धतीवरती असते. व्यक्ती माझं वाईट केलं नाही, माझ्या काय घरावरती काय त्यांनी संक्रांत आणली काय माझं व्यक्त नाही, फक्त विचार की सकारात्मकता, कुणाला अडवायला नको, कुणाला जिरवायला नको, कुणाला थांबवायला नको, सकारात्मकतेने काम करा. एखादी संस्था मी उभा करत असेल तर त्यांनी अप्रत्यक्ष मला मदत केली पाहिजे. त्यांनी एक करत असेल तर माझ्याकडून त्यांना मदत झाली पाहिजे. अरे 2-2, 4-4 कारखाने या मतदारसंघात झाले पाहिजे. पोलीस कडेगावला काय अवस्था आहे, 4 नेते, 4 कारखाने, 4 सूतगिरण्या, शिक्षण संस्था, किती तर मोठा विकास झाला आहे. तसं हेल्दी राजकारण या मतदारसंघात केलं असतं तर आज हा दिवस आलाच तुमच्यासाठी नसता. हेल्दी राजकारण पाहिजे, राजकारणामध्ये सकारात्मकता पाहिजे, ती त्यांच्याकडे नाही म्हणूनच ही लढाई आहे. या आटपाडी भागामध्ये स्थलांतरे खूप आहे, म्हणजे घरातला प्रत्येक व्यक्ती हा पुणे असेल, मुंबई असेल, बाहेर आहे, देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये. यांच्यासाठी तुम्ही काय करणार आहे? मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की या मतदारसंघात त्यातल्या त्यात आटपाडी तालुक्यामध्ये उद्यमशीलता वाढीसाठी MIDC झाले पाहिजे, जे छोटे मोठे उद्योग व्यवसाय आले पाहिजेत. शेतीच्या पाण्याचा प्रश्न जसा आता अंतिम टप्प्यात सुटायचा आहे त्या पद्धतीने शेती प्रक्रिया उद्योग इथं उभा राहिले पाहिजे. आणि त्याच्यानंतर हे स्थलांतर थांबणार आहे. विस्थापीकरण प्रचंड मोठ्या स्वरूपात आहे. आज ज्यावेळी मतदार यादी बघतोय 35% मतदार ह्या मतदारसंघाच्या बाहेर आहे, अशी परिस्थिती आहे. मग हे जे विस्थापीकरण झालं आहे ह्याच्यामध्ये तुमचा काहीतरी वाटा असला पाहिजे ना विस्थापित होण्यात. तर ह्यांचं विस्थापीकरण थांबवायचं होतं. 10 वर्ष सलग सत्ता होती, तुम्ही त्यासाठी काय केलं हा माझा प्रश्न आहे. ह्याच्यासाठी निवडणूक आहे, ह्याच्यासाठी वैभव पाटील आमदार होतो का त्याला व्हायचा आहे ना मुद्दा, हे जे प्रश्न प्रलंबित आहेत हे सोडवायसाठी म्हणून माझी भूमिका. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.